फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यापासून इतका छान जाळीदार असा हा नाश्ता बनवलेला आहे। ह्याला तुम्ही गव्हाच्या पिठाचे धिरडेसुद्धा बोलू शकता। तर इकडे बघू शकता क्रिस्पी क्रंची कुरकुरीत असे हे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवलेले आहेत किंवा नाश्ता। तर बघू शकता मस्त भरपूर भाज्या टाकून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। खायला इतका भारी लागतो, टेस्टी लागतो। भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला काही रोज रोज बनवायचं कंटाळा आला असेल तर गव्हाच्या पिठापासून हा हेल्दी टेस्टी नाश्ता नक्की ट्राय करा। बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। इकडे मी 1च वाटी गव्हाचं पीठ घेतले पाहू शकता आणि अर्धी वाटीच्या पण कमी असं रवा घेतला आहे, म्हणजेच अंदाजा अर्धी वाटी रवा घ्यायचा। बारीक जाड रवा कोणताही टाकू शकता। थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं। ते इकडे मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये मीठ असलं की चव लागते। त्यामध्ये पाणी जरा जरा थेंब थेंब जसं लागेल तसं पाणी इथे टाकत राहा, जोपर्यंत हा बॅटर पातळ होत नाही, म्हणजे अगदीच पाण्यासारखा नको आहे। थोडासा त्याच्यामध्ये थिकनेसपणा, बेसनाची पोळी करतो बघा आपण, तसा बॅटर ह्याचा बनवायचा आहे। आता हे गव्हाचं पीठ असल्यामुळं चिकटपणा याच्यामध्ये तर राहणारच आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागणार, पण ते पण थोडं थोडं टाकत राहायचं। एकदम टाकताना मग एकदमच पातळ होऊन जाईल, त्यामुळे जसं लागेल तसं हे असं पाणी ॲड करत राहा आणि मिक्स करायचं। रवा असल्यामुळं हा एक नाश्ता खूप छान क्रंची होतो, क्रिस्पी होतो। तर त्याला चांगलं मिक्स करून घ्या। हे बघा रवा आणि गव्हाचं पीठ किती छान असे एकजीव झालेलं आहे। आता आपल्याला ह्याला 10 मिनटं वेळ द्यायचा आहे, जेणेकरून सगळं पीठ कसं सेट होतं। आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलं नाही तरी हा जाळीदार नाश्ता तयार होतो। 10 मिनटं वेळ द्यायचा, तोपर्यंत आपण एक छोटीशी दुसरी तयारी करायची। कढाईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे, याच्यामध्ये अगदी चिमूटभर राई टाकायची म्हणजेच मोहरी, त्यानंतर तेवढेच चिमूटभर अर्धा चमच्याच्या अंदाजाने जिरे टाकायचे, म्हणजे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं थोड्याशा तेलात। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या, तिखटपणा येण्यासाठी। इकडे मी हिरव्या मिरचीचा वापर करते, तुम्ही लाल मिरचीचा कूट भेटतो बघा, तो सुद्धा 1 चमचा टाकू शकता। हिरव्या मिरच्या, कांदे, टमाटे हे थोडं थोडं टाकले, बारीक चिरलेलं गाजर, इकडे तुम्ही शिमला मिरची, वाटाणे, पालक, मेथी बारीक चिरून टाकू शकता। आणि आवडीनुसार सगळ्या भाज्या टाका ज्या पण तुम्हाला आवडतात, किंवा अशा भाज्या ज्या खूप गरजेच्या आहेत पण लहान मुलं खायला कंटाळा करतात, अशा भाज्या तर मुद्दाम टाका इथे। तर इकडे मी काही थोडंसं साहित्य भाज्या टाकल्यात, त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाकायची, चांगला रंग येतो भाजीला। आणि ह्या भाजीला पण एक चव येण्यासाठी इथं आपण चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं टाका, कारण रवा आणि गव्हामध्ये आपण पिठामध्ये टाकले मीठ। आता ह्याला पण मिक्स करून घ्यायचं। ह्याला थोडंसं नरम सॉफ्ट करायचे, अगदीच असं गाळ होऊ नका देऊ भाजी, फक्त थोडासा याच्यातला क्रंचीपणा जाईपर्यंत। ह्याला थोडा वेळ देते, 1-2 मिनटं फ्राय केलं की काढून घ्यायचं। इकडे मी बारीक कोथिंबीर टाकली, ह्या स्टेजवर तुम्ही बारीक पालक चिरून किंवा मेथी चिरून टाकू शकता। खूप पौष्टिक नाश्ता हा तयार होईल। म्हणजे बघा मेथी पालक जर खायला कंटाळा करत असतील ते ती सुद्धा टाकू शकता। आता झालं आहे चांगलं फ्राय करून, थोडासा नरम सॉफ्ट ह्या भाज्या झालेल्या आहेत। आता आपण ही गरमागरम काढून घेऊया। गॅस चालूच आहे, कारण गरमच हवं आहे आपल्याला, थंड नको आहे। स्लो गॅस ठेवलेला आहे। आपण हे गव्हाचं पिठाचं बॅटर बघा मस्त सेट झालं आहे, लगेच गॅसवरून उतरून गरमागरमच ह्या भाज्याचा तडका ह्या पिठामध्ये टाकायचा। हे बघा अजिबात थंड होऊन नका देऊ, गरमागरमच टाका आणि मग लगेच ह्याला एकजीव करून घ्या। छानपैकी जो तडका भेटतो ना, राई जिरासुद्धा असल्यामुळं तो एक तडका भेटला, फ्लेवर खूप मस्त उतरतो ह्या नाश्त्यामध्ये। आणि ह्याला परत एकजीव करायचं, आणि घट्ट बॅटर जर वाटत असेल तर थोडं पाणीसुद्धा टाकू शकता, पण मला हे परफेक्ट वाटतंय। आता ह्याला परत एकदा मी एकजीव केलेलं आहे, सगळ्या भाज्या मिक्स झाल्या। आणि आता आपण पॅनकडे जाऊया। आता इथं पॅनला मी थोडंसं तेल लावून ठेवलं आहे, म्हणजे अगदी थोडं तेल टाकायचं। प्रत्येक बॅचला असं मिक्स करूनच बॅटर तव्यावर टाका। आता मी हे 1-2 पळी टाकून घेते बॅटर, हे आपोआपच पसरलं जाते, ह्याला काही चमचा वगैरे फिरवायची गरज नाही, डोशासारखं। हे असं सेट करू शकता तुम्ही हलक्या हाताने।
आणि मग ह्याची खालची साईड थोडी कडक झाली की मग ह्याला पलटी करून घ्यायचं. लगेच घाई करू नका. आता याला थोडा वेळ देते आणि मग याला पलटी करून क्रिस्पी असं भाजून घेते. थोडा कडक झाला की याच्यामध्ये सुंदर असा रंग येतो आणि असं दोन्हीकडून ह्याला भाजून घ्यायचं. पाहू शकता किती सुंदर असा लाल भडक रंग आलेला आहे. म्हणजे हा जरा थोडासा जास्त भाजला गेला, एवढा भाजू नका. पण होतं असं कधी कधी, लक्ष नसलं की होऊन जातं. हे असं कडक भाजून घ्यायचा. गरमागरम असा हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता. आता दुसरा बॅच पण टाकून घेते आणि सेम प्रोसेसने आपण याला भाजून घेऊया. हे बघा दुसरा पण टाकून घेतला आहे. मोठा तवा असेल तर चांगला भरपूर असा डोशासारखं सुद्धा तुम्ही याला करू शकता. हे बघा हे असं थोडासा कडक झाला की याला लगेच काढून घ्यायचं. फक्त खालची वरची साईड फ्राय करायची. तवा जरा मी चेंज केला कारण त्या तव्यावर काही जमलं नाही मला, तर ह्या तव्यावर मी आता चांगले पटापटा हे करून घेते. हे बघा असा बॅटर टाकायचा. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. जितका पसरण तेवढा पसरून द्यायचा. अजूनही पाणी टाकून ह्या बॅटरला पातळ करू शकता, पण मला असं बरं वाटते जरा. आता हे थोडंसं असं कडक झालं की मला हलक्या हाताने असं पलटी करायचं. हे बघा मस्त झालेलं आहे तयार. तुमच्या डोळ्यासमोर बनवलेला आहे. हा असा रंग आला की खाली सुद्धा असाच रंग येऊन द्यायचा, कडक होऊन द्यायचा, मगच काढायचं. अजिबात घाई करू नका, नाही तर तुटला जाऊ शकतो. हलक्या हाताने पहिलं चेक करायचं. असं निसटला की काढायचा. मस्त झाला आहे. पाहू शकता किती भारी वाटतो असा हा नाश्ता. आता 2-3 झालेले मी तुम्हाला दाखवते. तर गरमागरम आपण गव्हाच्या पिठाचे हे धिरडे केलेले आहेत किंवा गव्हाच्या पिठाचा भरपूर भाज्या टाकून असा बनवलेला हा नाश्ता आहे. तर बघा किती मस्त झाला आहे. तो सुरुवातीचा वरचा जरा गरम आहे, हा खालचा मी तुम्हाला काढून दाखवते. बघा किती सुंदर जाळी आलेली आहे याच्यावर. गव्हाचं पीठ आहे विशेषमध्ये याच्यामध्ये आपण भाज्या टाकू शकतो. पालक मेथी टाकून हा हेल्दी नाश्ता बनतो. काय होतं ना कधी कधी आपले लहान मुलं ना भाज्या खायचा चपाती खायचा कंटाळा करतात. मग अशा वेळेस गव्हाचं पिठासोबत भाज्या टाकून जर असा नाश्ता त्यांना दिला तर विचार करू शकता, भाजी पोळी खायची गरजच लागणार नाही. कारण भाज्या पण आहेत आणि विशेष म्हणजे गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे दोन्हीही प्रोटीन भेटणार. तर नक्की ट्राय करून बघा. खास करून लहान मुलासाठी तर नक्कीच करा, कारण आपण तर भाज्या खातो पण लहान मुलं कंटाळा करतात. तर मस्त वाटलं. इथं खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. तुम्ही केचपसोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. खूप भारी लागतो नाश्ता. नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर मी तुम्हाला असेच छान छान वेगवेगळ्या मस्त मस्त रेसिपी दाखवेन. नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि खरंच इतकं भारी वाटतो आहे, क्रंचीपणा इतका जाणवतो आणि प्रत्येक बाईट्समध्ये ना भाज्या लागतात खाता वेळेस. एकदम भारी वाटतो आहे. आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर याची बातच वेगळी. खोबऱ्याची चटणीचा व्हिडिओ पण टाकला बरं का, तो पण बघून घ्या. आणि मस्त अशी झणझणीत खोबऱ्याची चटणी पण बनवून घ्या. तर मला तर खूपच आवडला. आता मी एक खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि असं हेल्दी करून खा. बघितलं मी 2-3 घास खाऊन घेतले, कारण खरंच खूप चांगलं झालं आहे. तुम्ही पण अशीच आवडीने खातात. एकदा ट्राय तरी करून बघा. चला काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.